नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 4 पदाधिकारी आणि 15 कार्यकर्त्यांचे राजीनामे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणेंसह 15पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. शरद पवारांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. भुजबळांच्या भेटीनंतर पवारांची पत्रकार परिषद. सुनेत्रा पवारांच्या मोदी बागेतील भेटीवर पवार काय बोलणार याकडे लक्ष. ठाकरेंकडून बैठकीमध्ये 120 विधानसभा जागांचा आढावा. 2019ला ठाकरे गटाने जिंकलेल्या जागांवरही बैठकीमध्ये चर्चा. लोकसभा निहाय विधानसभा जागांवर कुठे लीड याचाही घेतला आढावा. अजित पवार आज नागपुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील कार्यकर्त्यांची भेट घेणार. माहितीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेआधी अजितदादा विदर्भामध्ये सक्रिय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज गडचिरोली दौऱ्यावर. सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न. मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली विठुरायाची पूजा. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यासह सर्वांचं आयुष्य सुखी होऊ दे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्री शिंदेंचं पांडुरंगाला साकडं. मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळणं हा योगायोगच. शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी अहिरे दाम्पत्याची प्रतिक्रिया. अहिरे दाम्पत्य 15 वर्षांपासून करतायत वारी. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिर परिसराचं रूप विद्युत रोषणाईनं उजळलं. नामदेव पायरीजवळ वारकऱ्यांची मोठी गर्दी. पोलिसांकडून टाळ्यांसह विठू नामाचा गजर. वारकऱ्यांची सेवा करण्यात पोलिसही दंग. पुढचा मुख्यमंत्री ही महायुतीचाच होईल. विठ्ठलाच्या शासकीय पूजेची संधी मिळावी अशी सगळ्या पक्षांचीच इच्छा असते. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. घ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जिल्हा निवडणूक विभागाला सूचना. विशाळगड परिसरातील तोडफोडी प्रकरण. रवींद्र पडवळचा शोध सुरू. रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात. गुन्हा दाखल होताच रवींद्र पडवळचा मोबाईल स्विच ऑफ. लाडकी बहीणनंतर मुख्यमंत्री शिंदेंची विद्यार्थ्यांसाठी खास योजना. योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यामध्ये 642 अभ्यासक्रमांसाठी मुलींना 100% शुल्क माफी मिळणार. शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार. मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द. मुलींकडून पैसे न घेताच प्रवेश द्या. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश. अजित पवार 20 जुलैला पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार. सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी दिला जाण्याची शक्यता. पूजा खेडकरचं निवेदन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला पाठवा. राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश. अहवाल इंग्रजीमध्ये भाषांतर करून पाठवण्याच्या सूचना. पूजा खेडकरच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ. मुळशी तालुक्याचे तहसीलदार दिलीप खेडकर यांना नोटीस बजावणार. दिलीप खेडकर यांच्यावर बेकायदेशीर माती उत्खननाचे 67 लाखांची थकबाकी. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द. महत्वाची बातमी. पुण्यातील येरवाडा जेलमध्ये पूर्ववैमनस्यामधून सराईत आरोपीची हत्या करण्यात आली आहे. तिघांनी तीक्ष्ण हत्यारानं हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येरवाडा जेलमध्ये पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुधीर गवस असं मृत सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. निवडणूक खर्चावरून अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका. 95 लाखांची खर्चाची मर्यादा असताना 1.25 कोटीहून अधिक खर्च केल्याचा आरोप. धोत्रेंचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी. पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार. मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज. कोकणाला पुढील 4 दिवसासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता. पुणे वेधशाळेचा अंदाज. राज्यामधल्या अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार. आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची 13,000हून अधिक पदं रिक्त. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुसाट. सेवांमध्ये एक्सप्रेस आणि सर्वसाधारण सेवेचा समावेश. एक्सप्रेस सेवा मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या स्थानकांवर धावेल. सिडको मंडळानं निवासी वापरासह उद्योगधंद्यांसाठी भूखंडाची आणि दुकान विक्रीची सोडत योजना जाहीर. योजनेच्या ऑनलाईन नोंदणीला 6 जुलैपासून सुरुवात.
मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून शीव उड्डाणपूल धोकादायक घोषित. शीव पुलावर अवजड वाहनांवर बंदी. तर 17 जुलैला मोहरम निमित्त नागरिकांना पुलावरून प्रवास करणं टाळावं, प्रशासनाच्या सूचना. पुण्यामधल्या म्हाडाच्या सदनिकांसाठी उद्या सोडत. उपमुख्यमंत्री अजित पवार, अतुल सावे कार्यक्रमाला उपस्थित राहणार. पुण्यामधल्या नवीन टर्मिनलवरून प्रवासी घेतल्यास दंड. विमानतळ प्रशासनाची रिक्षा टॅक्सीवर 300 ते 500 रुपयांची कारवाई. पुण्यामधल्या मुळशी तालुक्यामध्ये अनधिकृत पब बारवर पीएमआरडीएची कारवाई. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर. पुण्यामध्ये भाजपचे प्रदेश पातळीवरील अधिवेशन रविवारी होणार. अधिवेशनाला अमित शहांची उपस्थिती. राज्यातील राजकीय परिस्थितीवर सुद्धा मंथन होणार. दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये वेग. 15 जुलै अखेर देशामध्ये 575.13 लाख हेक्टरवर पेरण्या. कापूस, सोयाबीन, भातासह कडधान्य आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रामध्ये वाढ. नांदेडच्या अर्धापूरमध्ये विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश. नाल्यावर पूल वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी. परभणीमधल्या पूर्णा कानखेड रस्त्याला पावसाळ्यामध्ये तळ्याचं स्वरूप. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेडा प्रवास. बुलडाणा जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नदी नाल्यांना पूर. नाशिकच्या उंबरमाळी स्थानकाच्या छपराला गळती. स्थानकालाच गळती लागल्यानं प्रवाशांची तारांबळ. उंबरमाळी स्थानकाच्या छपराला लागली गळती. प्रवासी हैराण. दुरुस्ती करण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यामधल्या 3,50,000 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा भरणं बाकी. आतापर्यंत 3,25,000 हेक्टरसाठी 3,19,000 अर्ज. धाराशिवमध्ये सोयाबीन पिकावर पानं कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव. कृषी विभागानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या करमळामध्ये 401 बांधकाम कामगार महिलांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्योती वाघमारे यांच्या पुढाकारानं वस्तूंचं वाटप. कल्याणमधील गौरीपाड्यामध्ये पाणी टंचाई. मनसे आक्रमक. कल्याण डोंबिवली महापालिकेवर मनसेचा मोर्चा. पाणी प्रश्न त्वरित सोडवण्याची मनसेची मागणी. अमरावतीमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 3रा दिवस. आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी परभणीमध्ये 29 मदत केंद्र उभारली. परभणी मनपाकडून करण्यात आली उपाययोजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 193 केंद्र सुरू. केंद्रांमध्ये महिलांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांची माहिती. नागरिकांनी सोशल मीडियावर जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नये. परभणी जिल्हा पोलीस दलाचा नागरिकांना आवाहन. लाडकी बहीण योजना मंजूर करण्याची थाप मारत महिलांची फसवणूक. महिलेनं 19,000ची केली फसवणूक. करमाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.